माणुसकी साला सगळीकडं हरली हो. अजितदादाचं दुर्घटनेमध्ये आकस्मिक निधन झालं. त्यांची राख सुद्धा विझली नाही आणि लगेच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू आहेत. अजून त्यांच्या कुटुंबामधलं दुःख सुद्धा, डोळ्यातले पाणी सुद्धा अजून आटलेलं नाहीये. आणि अशा काळातच उपमुख्यमंत्री कोण होणार किंवा राज्यसभेचं मग खासदाराला कोणाला संधी द्यायची, मग उद्या चर्चा सुरू होईल बारामती विधानसभेतूनच कोण उभं राहणार. अरे दाबा, जरा थांबलं पाहिजे. 10 दिवसाचा तरी दुखवटा कौटुंबिक पाळला गेला पाहिजे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आणि पद कधी ताब्यात घेणार. मग आता ते काय 50-100 संस्थेचे दादा तसेही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठं अध्यक्ष होते, कुठं उपाध्यक्ष होते. तिथं पण जाऊन हक्क दाखवणारच आहे, पण जरा दुःख थोडे बघितलं पाहिजे. खरंच राजकारणी लोकांना दुःख वगैरे काही नसतं का हो? मला म्हणजे पडलेला प्रश्न आहे, उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. कार्यकर्ते अजूनही ढसाढसा रडतायत. कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की दादा अचानक गेलेच कस काय. आणि बाहेर गावात जे शहरात बॅनर्स लावलेले आहेत, ते बॅनर्स पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि इकडं खुर्चीसाठी वाटप सुरू आहे. पटत नाही मनाला. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? जरा थांबायला पाहिजे का नाही? दुखवटा हा मानला तर महत्वाचा आहे, अन्यथा ज्यांना भावनाच नाहीत त्यांना काय कळणार. तुमचं काय मत आहे?